तर आज आपण बघणार आहे त्याच्या पुढचं मेथड्स की तुमचं इव्हेंट बबलिंग वगैरे काय असतं आणि इव्हेंट प्रोपॅगेशन म्हणजे काय असतं. इव्हेंट प्रोपॅगेशन ओके. तुमचा इव्हेंट प्रोपॅगेशन काय असतं की ज्यावेळेस तुम्ही व्हेन इलेमेंट किंवा व्हेन युजर क्लिक्स CLICKS an element in DOM, there are element going through THROUGH थ्री फेजेस. ओके. तो एलिमेंट आहे ना तुमचा 3 फेजेस मधनं जातो. आता 3 फेजेस मधनं काय की तुमचा एक असतो टॉप 1 फेज, तुमची फेज 1 PHASE फेज 1 टाकू येत आहे. फेज 1 काय असतं की टॉप टू बॉटम, टॉप टू बॉटम. तर टॉप टू बॉटम मध्ये कसं येतं की तुमचा विंडो येतो. ओके. विंडो नंतर तुमचा येतो डॉक्युमेंट, जे आपण डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल शिकवलं ना, तो तुमचा डॉक्युमेंट USEMENT. लेक्चर्स करायला जमणार नाही, नो प्रॉब्लेम. तुमचा नेक्स्ट तुमचा डॉक्युमेंटमध्ये असतं तुमचं HTML. त्याच्यानंतर येतं तुमची बॉडी. ओके. आणि या बॉडीमध्ये काहीतरी तुमचं एलिमेंट्स असतील आणि त्याच्यानंतर येतो तुमचा टार्गेट. ओके. असं तुम्हाला तुमची फेज असते की पहिल्यांदा काय येतं विंडो. विंडो म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही ब्राउझर ओपन करता ना, तर ही एक तुमची झाली विंडो. ओके. विंडो नंतर काय येतं की तुमचं इथं किंवा Ctrl+Q. आता विंडो काय झाली तुमची, ही जी पूर्ण दिसते ना, हा जे ब्राउझरचं बिहेवियर असेल काय असेल ना, ही पूर्ण झाली तुमची विंडो. तर त्यातलं डॉक्युमेंट कोणतं आलं तुमचं की हे जे पेज लोड झाले ना माझं, हे आतमध्ये हा जो कंटेंट आहे ते माझं झालं विंडो. ओके. आणि नेक्स्ट असते की त्याचा तुमचा HTML. आता ह्या विंडोमध्ये जे HTML चे टॅग असतात, HTML म्हणजे जे HTML मध्ये मला काहीतरी दाखवायचं ते तुमचं HTML बॉडी, आणि त्याच्यानंतर बॉडी वगैरे असेल. आणि त्याचे टॅग कोणते कोणते की जसा हा सर्च बार आहे, हा तुमचा एक टॅग आहे. इथं शॉर्टकट आहे, हा कशा तरी टॅग दावला. इथं एक काहीतरी मी इमेज दावल्या. ओके. हे झालं तुमचं इमेज झालं. इथं काहीतरी बटन्स आहेत. इथं परत एक नेओबार्स मधला एक बटन आहे. इथं माझं अकाउंटचं काहीतरी सिम्बॉल आहे. हे झालं तुमचं HTMLचं बॉडी किंवा त्याच्यावरचं पेज. आणि याच्यावरती बघा, ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर असं काहीतरी एक विंडो ओपन झाली. हे तुमचं झालं टार्गेट. या क्लिक केल्यानंतर काहीतरी माझं टार्गेट झालं, त्याच्यावरती ऍक्शन परफॉर्म झाली. असा त्याचा फ्लो आहे फेज 1 मध्ये. नेक्स्ट काय की तुमची सेकंड फेज, फेज सेकंड, याला म्हणू शकता फेज सेकंड. इथं टार्गेटमध्ये टार्गेट फेज, टार्गेट फेज. आता टार्गेट म्हणजे फेज म्हणजे काय असतं की ज्या एलिमेंट वरती इव्हेंट झाला त्याला म्हणतात की टार्गेट फेज. विच एलिमेंट्स फायर that are called टार्गेट फेज. आता हे तुम्ही गुगलवरती पण सर्च मारा, तुम्हाला भेटून जाईल याचं डॉक्युमेंटेशन वगैरे. आणि नेक्स्ट येतं तुमचा सगळ्यात मोस्ट की 3 नंबरला बबलिंग फेज, BUBBLING, बबलिंग फेज. इथं फेज नंबर 3. आता बबलिंग फेज काय असते की डाऊन टू अप. ओके. डाऊन टू अप
हा सगळ्यात महत्वाचा आहे तुम्हाला बबलिंग इव्हेंट. की डाऊन टू अप म्हणजे काय, तुमचा पहिला येतो टार्गेट. राईट. टार्गेट म्हणजे तुम्ही ज्या एका बटनवरती क्लिक करणार आहे ना, ते झालं तुमचं टार्गेट. टार्गेट नंतर काय येतं, तुमचा पॅरेंट. ओके. पॅरेंट म्हणजे ज्या एलिमेंट, सपोज ड्यू मध्ये माझा काहीतरी बटनचा क्लिक इव्हेंट आहे, तर ड्यू माझा झाला पॅरेंट. आणि त्याच्यानंतर येतं तुमचे जेवढे पण एलिमेंट्स असणार पॅरेंट, ते तुमचे एलिमेंट्स. त्याच्यानंतर येतो तुमचा बॉडी. ओके. त्यानंतर काय येणार तुमचं एच टी एम एल. एच टी एम एल नंतर तुमचा डॉक्युमेंट. आणि त्याच्यानंतर येतो तुमचा विंडो. असं तुमच्या 3 फेजेस असतात. फेज 1 मध्ये काय, विंडो पासून तुमचं जे टार्गेट एलिमेंट आहे ना, तोपर्यंत तुम्हाला लोड करायसाठी विंडो पासून डॉक्युमेंटकडे यायला लागतं. पण ज्यावेळेस एखादा इव्हेंट हा टार्गेटवाला फायर होतो ना, तर तुमची उलट सायकल चालते. फायर झालेला इव्हेंट त्याच्या पॅरेंटला सांगतो, पॅरेंट नंतर तुमच्या HTML ला सांगतो, HTML मध्ये काहीतरी बॉडी असेल, बॉडीमध्ये HTML जे ऍक्च्युअल HTML कंटेंट असतो, HTML5 वगैरे. त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट जे तुम्हाला लोड करायचं ब्राउझरमध्ये, आणि जे ऍक्च्युअल ब्राउझरचं फीचर आहे ना, त्याला विंडो म्हणतात. असा तुमचा इव्हेंट होतो. आणि बाय डिफॉल्ट आहे ना तुमचा, बाय डिफॉल्ट इव्हेंट इज बबलिंग इव्हेंट. बबलिंग इव्हेंट जसं की तुमचा क्लिक इव्हेंट असेल, नेक्स्ट असतो तुमचा इनपुट इव्हेंट असेल. ओके. की अप इव्हेंट असेल. अजून काय असतो, की डाऊन इव्हेंट असतो, की डाऊन. आणि सबमिट इव्हेंट असतो. आपण लास्ट लेक्चरला फॉर्मवरती आपण वापरला ना, तो तुमचा सबमिट इव्हेंट झाला. ओके. आता हे झाले तुमचे इव्हेंट प्रोपागेशन, कसं वर्क होतं. आता आपल्याला बबलिंग इव्हेंट बघायचं आहे. बबलिंग, BUBBLING इव्हेंट. त्याच्या आतमध्ये आपण जसं पॅरामीटर घेतले ना, तसं इव्हेंट डॉट टार्गेट असतील. इव्हेंट डॉट टार्गेट काय असतो, की विच इलेमेंट क्लिक्स और फायर, म्हणजे जो एलिमेंट एक्झिक्यूट झाला ना, त्याला इव्हेंट डॉट टार्गेट असतो. आणि ई डॉट करंट टार्गेट, जसं मी सांगितलं तुम्हाला, करंट टार्गेट, TARGET बरोबर आहे, इव्हेंट डॉट टार्गेट. आता इव्हेंट डॉट करंट टार्गेट काय असतो तुमचा, की पॅरेंट लिस्नर असतात. पॅरेंट लिस्नर्स. आता हे थोडी थिअरी जरा बोर होईल, पण ते ॲक्च्युअल तुम्ही कोडिंग केल्यानंतर तुम्हाला समजेल की हे बबलिंग इव्हेंट किती महत्त्वाचं आहे. इव्हेंट डॉट टार्गेट, करंट टार्गेट काय असतं, की तुमचा जो पॅरेंट असतो ना, त्याला करंट टार्गेट वगैरे आपण म्हणतो. विच पॅरेंट लिस्नर किंवा और विच एलिमेंट्स इव्हेंट अप्लाय, असं काहीतरी आहे त्याची थिअरी. असं तुमचे आहे. तर बबलिंग डॉट HTML. आता हे मी डिफॉल्ट घेतलं, जसं सांगितलं तुमचा हा डॉक्युमेंट नंतर तुमचा HTML टॅग नंतर तुमचा बॉडी टॅग. आणि बॉडी टॅगमध्ये आपल्याला जे पण आपण काय लिहिणार आहे ना, ते सपोज एक ड्यू घेतला मी, आणि या ड्यूला मी नाव दिलं पॅरेंट. ओके. आणि या पॅरेंटला एक ID देऊ, त्याला पण आपण पॅरेंट असा ID देऊ. ओके. जर थोडी स्टाईल देऊ, इनलाईन स्टाईल काय देऊ, थोडं पॅडिंग 16 पिक्सेल देऊ. आणि त्याच्यानंतर बॉर्डर, ओके, 2 पिक्सेल सॉलिड ब्लॅक दिसेल त्याच्यावरती म्हणा, असं काहीतरी दिलं. आणि हा जो पॅरेंट आहे याच्या आतमध्ये, ओके, पॅरेंट हे टेक्स्ट झालं, याच्या आतमध्ये सपोज एक बटन घेऊ, आणि या बटनला चाइल्ड बटन असं काहीतरी नाव देऊ.
आणि या चाइल्ड बटनला एक आय डी देऊ. आय डी काय देऊ? CHILD. हा तुमचा झाला पॅरेंट चाइल्ड. नेक्स्ट काय पाहिजे की जो इव्हेंट लोड होतोय ना तो मला पॅराग्राफमध्ये दावायचा आहे. आणि त्या पॅराग्राफमध्ये किंवा प्री टॅग वापरू आणि त्या पॅराग्राफला आय डी लॉग असं देऊ, जे आपले लॉग्स वगैरे आपण लावतो ना ते. आता ॲक्च्युअल तुमचं स्क्रिप्ट महत्त्वाचं तुमचं जावास्क्रिप्टचा पार्ट. कॉन्स्टंट कंट्रोल CONST कॉन्स्टंट लॉग इज इक्वल टू आपण डायरेक्ट याला फंक्शन ॲज अ फंक्शन अप्लाय करू. ओके, ॲनोनिमस फंक्शन. आता या ॲनोनिमस फंक्शन काय करतं, एक पॅरामीटर येतो मेसेज नावाचा. ओके, आता हा पॅरामीटर काय तो मी सांगतो तुम्हाला कसं हे करायचा. तर त्या फंक्शनचं काम काय की डॉक्युमेंट डॉट क्युरी सिलेक्टर. ओके, डॉक्युमेंट डॉट क्युरी सिलेक्टर. क्युरी सिलेक्टरमध्ये मला काय पाहिजे, जो तुमचा आय डी सिलेक्टर आहे ना लॉगवाला तो ॲक्सेस केला. हा जो प्री टॅग आहे त्याला मी ॲक्सेस केलं. नेक्स्ट काय केलं, त्याचा जे टेक्स्ट कंटेंट आहे, ओके, टेक्स्ट कंटेंटला मला काय पाहिजे, तुमचा जुना मेसेज. ओके, जुना मेसेज अधिक नवीन मेसेज किंवा जुना मेसेज म्हणण्यापेक्षा शॉर्ट फॉर्म यूज करू. प्लस इक्वल टू मेसेज जुना मेसेज प्लस डबल कोटमध्ये /n नवीन लाईन. आता या फंक्शनचं काम काय फक्त की मी एक पॅरामीटर पाठवणार आणि तो आलेला पॅरामीटर आहे ना या प्री टॅगला अप्लाय होणार, म्हणजे त्याचा टेक्स्ट कंटेंट बदलणार. नेक्स्ट काय पाहिजे, आता मला इव्हेंट लिस्नर ॲड करायचे आहेत. तर इव्हेंट लिस्नर कोणते कोणते ॲड करायचे आहेत, क्लिक इव्हेंट. तर कशावरती ॲड करायचे, डॉक्युमेंट डॉट क्युरी सिलेक्टर. ओके, क्युरी सिलेक्टरला डबल कोटमध्ये हॅश पॅरेंट PARENT. या पॅरेंटला डॉट ॲड इव्हेंट लिस्नर. आता इव्हेंट लिस्नर काय म्हणतो की मला दोन पॅरामीटर पाहिजे. एक कोणता इव्हेंट आहे, तर क्लिक इव्हेंट आहे. आणि नेक्स्ट आहे तुमचं फंक्शन. फंक्शनला ॲनोनिमस ॲरो फंक्शन आपण वापरू. आता ॲरो फंक्शनमध्ये काय असणार आहे की लॉगमध्ये, आता हे जे लॉग फंक्शन आहे ना या फंक्शनला ॲज अ पॅरामीटर हा पॅरामीटर असणार आहे. तर पॅरामीटर काय पाठव, डबल कोटमध्ये पॅरेंट लिस्नर फायर्ड. हा पॅरामीटर काहीतरी आपण पाठवला. सेम ॲज इट इज हे घेतलं मी आणि इथं चाइल्ड आणि इथं पण येणार आहे तुमचा चाइल्ड लिस्नर फायर्ड. क्लिक इव्हेंट एकदा रिचेक करतो. व्हाईट स्पेस नको. आणि तुमचं गोल आहे. ओके, आता बघा हा पॅरेंटमध्ये आपण चाइल्ड केलं राईट. आता मी चाइल्डवरती क्लिक केलं तर बघा कसं झालं. पहिल्यांदा चाइल्ड लिस्नर फायर्ड आणि नेक्स्ट काय झालं तुमचं पॅरेंट लिस्नर फायर्ड. आता हे नीट लक्ष द्या की इव्हेंट बबलिंग कसं म्हणतात. इव्हेंट बबलिंग काय तुमचा की इथं तुमचं HTML असेल राईट. त्याच्या आतमध्ये इथं तुमची सपोज विंडो आहे. विंडोच्या आतमध्ये काय असणार आहे तुमचं HTML. इथं बॉडी, या बॉडीच्या आतमध्ये परत तुमचं काहीतरी तुम्ही इव्हेंट असेल, या तुमचा डिव टॅग असेल आणि या डिव टॅगच्या परत खाली असणार तुमचा बटन. टेक्स्ट कुठे गेला, टेक्स्ट इथं डॉक्युमेंट. ओके, इथं येणार आहे तुमचा HTML. इथं बॉडी, इथं असेल तुमचा डिव टॅग आणि इथं बटन.
आता मी काय केलं बघा, दोन्हीला इव्हेंट अप्लाय केले, पण मी क्लिक कुठं केलं, या बटनला क्लिक केलं. ओके, या बटनला मी क्लिक केलं, पण एक्झिक्युशन कसं झालं की पॅरेंटला पहिल्यांदा बटन क्लिक झालं आणि नेक्स्ट तुमच्या डिवला गेलं, या डिव नंतर बॉडीला गेलं, बॉडी नंतर एच टी एम एल डॉक्युमेंट, आणि डॉक्युमेंट नंतर हा जो ब्राउझर आहे ना, विंडो, या विंडोकडे गेलं. एक्झिक्युशन असं आता हे बाकीचे मी जे लिस्नर असतात ना, HTML बॉडी आणि डॉक्युमेंट, यांचं मी एक्झिक्युशन इथं लिहिलं नाही, पण ते बाय डिफॉल्ट वरती जातात, पॅरेंटपर्यंत त्यांचा इव्हेंट आहे तो पोचतो. नेक्स्ट काय सपोज मी केलं, हा जो तुमचा डिव टॅग आहे ना, या डिवला क्लिक केलं, तर बघा तुमचा पॅरेंट लिस्नर फायर्ड. पॅरेंट लिस्नर फायर्ड म्हणजे ते चाइल्डकडे गेला का नाही. तुमचा इव्हेंट बबलिंग कसा वर्क होतो, चाइल्ड टू पॅरेंट, याचा याचा चाइल्ड पॅरेंट कोण आहे, फायर्ड. याच्यावरती अजून एक सपोज मी डिव लावला. ओके, हा जो डिव आहे, Ctrl+X डॉट सुपर पॅरेंट, आणि या आतमध्ये असं काहीतरी मी डिव घेतला. आता या स्टाईलला इथं पेस्ट केलं, आणि हा जो ब्लॅक आहे ना, त्याला रेड करू, इथं 16 पिक्सल, इथं 20 करू. ओके, आता बघूया. आणि हा जो सुपर पॅरेंट आहे तो मला ॲक्सेस करायचा आहे, तर मी कसं ॲक्सेस करणार, अजून एक इव्हेंट लावला, आणि तो कशावरती लावायचा, मला सुपर पॅरेंटला लावायचा आहे, तर डॉट तुमचा सुपर पॅरेंट. ओके, आणि त्या लॉगला इथं टाकू आपण सुपर पॅरेंट लिस्नर फायर्ड. ओके, आता मी पहिल्यांदा सुपर पॅरेंटला क्लिक करतो, झाला का तुमचा सुपर पायर इव्हेंट फायर्ड. नेक्स्ट मी आता पॅरेंटला टाकतो, तुमचा डिव, तर काय झाला बघा, पॅरेंट लिस्नर फायर्ड, सुपर पॅरेंट लिस्नर फायर्ड. नेक्स्ट आहे तुमचा चाइल्डकडे गेला, पॅरेंटकडे गेला, आणि ते नंतर आहे तुमचा सुपर पॅरेंट इव्हेंट फायर्ड. असं तुमचं इव्हेंट बबलिंग होतं, की तुम्ही एका जागी वापरता आणि सगळीकडे तुम्ही त्यांचं पॅरेंटपर्यंत जातो. आता त्याच्या पुढे जाऊया आपण, की हे तर झालं की बबलिंग इव्हेंट स्टार्ट झाला, चाइल्ड पासून सुरू झाला, पॅरेंट पर्यंत जायचं, पण हे मिसमॅच बिहेवियर आहे. मला काय पाहिजे की चाइल्डने ज्यावेळेस क्लिक करेल तर तो फक्त चाइल्ड पुरताच मर्यादित पाहिजे. तर तिथं येतो तुमचा इव्हेंट डॉट स्टॉप प्रोपगेशन. ओके, वेन वी वॉन्ट स्टॉप इव्हेंट बबलिंग. इव्हेंट बबलिंग कधी कधी चांगलं आहे, कधी कधी आपल्याला नको असतं. त्यासाठी काय येतं तुमचं इव्हेंट डॉट स्टॉप प्रोपागेशन, PROPAGATION, आणि ही एक मेथड आहे. ओके, आता ई काय आहे तुमचा, जसं मी सांगितलं, ई तुमचा एक तुम्हाला एक पॅरामीटर भेटतो, म्हणजे एक ऑब्जेक्ट भेटतो. ऑब्जेक्ट कोण देतं, तुमचा ज्यावेळेस हा जो क्लिक इव्हेंट होतो, तर क्लिक इव्हेंट तुम्हाला काहीतरी एक ऑब्जेक्ट देतो, तो पॅरामीटर घेऊन आपण त्याच्यावरती, तुम्हाला लास्ट लेक्चरला मी 6 पॅरामीटर 6 टाईप सांगितले, की तुमचं टार्गेट असेल, करंट टार्गेट वगैरे, तशा टाईपने आपल्याला 6 जे मी जास्त वापरतो ते तुम्हाला सांगितले, अजून भरपूर आहेत, तुम्ही ट्राय करा. त्यातला एक आहे की तुमचा स्टॉप प्रोपगेशन. तर मला काय पाहिजे की मला चाइल्डला अप्लाय करायचं आहे, तर मी इथं काय टाकणार, काय पण आपण नाव देऊ शकतो. हे काय तुमचं एक फंक्शन आहे, तर युजर डिफाइनड मी पॅरामीटर देणार, युजर डिफाइनड रिसिव्ड पॅरामीटरला नाव देणार. इथं मी नाव दिलं सपोज पॅरम. ओके, आणि नेक्स्ट काय पाहिजे की जसं लॉग होईल, जसं त्या प्री टॅगमध्ये ह्या चाइल्ड लिस्नर फायर्ड हा लॉग पडेल, याच्यानंतर लगेच आलेला पॅरामीटर डॉट स्टॉप प्रोपगेशन. ओके, स्टॉप प्रोपगेशन मेथडला पण कॉल केला, सेव्ह केलं, आणि गोल आहे. आता बघा, जसं मी चाइल्डला बटनला क्लिक केलं, आला का तो, पॅरेंटकडे गेलाच नाही की कोणता इव्हेंट झाला. पण जर का मी आता ह्या पॅरेंटला अप्लाय नाही केलं, म्हणजे पॅरेंटला म्हणजे कोणत्या, तुमचा हा जो डिव आहे ना, जो पॅरेंट डिव आहे, हा पॅरेंट डिवला ज्यावेळेस मी क्लिक करेल तर तो सुपर पॅरेंटकडे जाणार, की मी बाबा क्लिक झालोय, तू पण क्लिक हो, अशा टाईपमध्ये. आला का, जसा मी पॅरेंटला क्लिक केलं तसं स्टॉप त्याच्या सुपर पॅरेंटला गेलं. तर मला काय करायचं आहे, तिन्हीकडे पण इथं सपोज टाकलं पॅरेंटला, तर मी इथं काय टाकणार, पॅरेंट
पॅरेंट व्हेरिएबल व्हेअर टाकू, पॅरेंट व्हेअर असं काहीतरी त्याचं लोकल व्हेरिएबल घेतलं आणि लोकल पॅरामीटर डॉट स्टॉप प्रोपगेशन. ओके, आणि सेम ॲज इट इज मला सुपर पॅरेंटला पण पाहिजे, तर इथं मी काय नाव देऊ, सुपर व्हेअर, आणि इथं सुपर व्हेअर डॉट स्टॉप प्रोपगेशन. पण ॲज अ तुम्ही इंडस्ट्रीमध्ये आहे ना, हे तुमच्यासाठी माहितीसाठी फक्त हे लोकल व्हेरिएबल्स आहेत. पण तुम्ही ज्याच इंडस्ट्रीमध्ये जाणार आहे ना, त्याच तुम्हाला इथं फक्त ईच वापरायचं. जसं मी इथं सांगताना काय सांगितलं तुम्हाला, ई डॉट टार्गेट. ई म्हणजे तुमचा इव्हेंट आहे, तो इव्हेंटचा पॅरामीटर ओळखण्यासाठी इथं ई लिहितात. पण इथं कन्फ्युज होणार आहे, इथंही असणार, इथंही असणार, इथंही असणार. पण त्याचा जो स्कोप असणार आहे, तो स्कोप कुठं असणार आहे, इथून स्टार्ट झालंय आणि इथं एंड झालंय. म्हणजे हा स्कोप फक्त या फंक्शन पुरता असणार आहे. ॲड इव्हेंट लिस्नर आहे ना, या मेथड पुरता असणार आहे. ओके, आता चाइल्डला क्लिक केलं, चाइल्डला क्लिक झालं, परत मी चाइल्डला क्लिक केलं, परत मी पॅरेंटला क्लिक केलं आणि याच्या सुपर पॅरेंटला क्लिक केलं. झाला कोणता, सुपर चाइल्ड, पॅरेंट आणि सुपर पॅरेंट. असं तुम्ही इव्हेंट बबलिंग स्टॉप करू शकता. बाय डिफॉल्ट तो इव्हेंट बबलिंग चालूच असतो इथपर्यंत. आता नेक्स्ट काय की आपण आता बबलिंग केलं, सॉर्ट केलं. आता मला काय पाहिजे, हे जे दोन मी सांगितलं की इव्हेंट टार्गेट, इव्हेंट टार्गेट आणि करंट टार्गेट, हे मला बघायचं आहे की नक्की काय असतं. तर ई टार्गेट डायरेक्ट आपण एक्झाम्पलच घेऊ, टार्गेट इव्हेंट डॉट HTML, स्निपेट. या स्निपेटमध्ये सपोज एक बटन घेऊ आणि या बटनला एक स्टाईल देऊ, काहीतरी स्टाईल पॅडिंग, पॅड डबल टी, स्टाईलमध्ये पॅडिंग 15 पिक्सेल देऊ, जरा थोडं मोठं दिसेल. आणि त्याचा जो बॉर्डर आहे, बॉर्डर 2 पिक्सेल सॉलिड ब्ल्यू करू. ओके, आणि या बटनवरती मला काय पाहिजे, एक स्पॅन टॅग आहे आणि या स्पॅनमध्ये क्लिक ऑन इनर टेक्स्ट, आणि याला आता मी ID देणार आहे, ID इनर म्हणून. आणि हा जो बटन आहे, या बटनला पण ID देऊ BTN, तुमचा स्क्रिप्ट टॅग. आणि या स्क्रिप्ट टॅगमध्ये आपलं हे जे इव्हेंट आहे ते दावायचं पण आहेत ना, तर सेम ॲज इट इज प्री टॅग घेऊ आणि या प्री टॅगमध्ये ID लॉग देऊ. ओके, हाच कॉपी पेस्ट करतो तुमचा जे फंक्शन आहे ॲज इट इज एनॉनिमस फंक्शन. ओके, एनॉनिमस का, तर आपण हे जे फंक्शन आहे ना एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलंय ना, त्याला एनॉनिमस, ज्याला काही नावच नाही त्या फंक्शनला. आणि मेसेज प्लस नको, मला फक्त तो मेसेज लावला पाहिजे, कारण की आपण इथं पॅरेंटकडे जाणार नाही. आता इथं मला इव्हेंट लिस्नर ॲड करायचे आहे, तर कशावरती ॲड करायचं आहे, डॉक्युमेंट डॉट क्युरी सिलेक्टर, आणि या क्युरी सिलेक्टरमधनं हॅश बटन, बटनवरती मला इव्हेंट करायचं, तर डॉट ॲड इव्हेंट लिस्नर. इव्हेंट लिस्नरला 2 पॅरामीटर लागतात. पहिला पॅरामीटर असतो तुमचा कोणता इव्हेंट, तर मला क्लिक इव्हेंट पाहिजे. आणि सेकंड पॅरामीटर असतो फंक्शन, इथं आपण ॲरो फंक्शन घेऊ. ओके, या ॲरो फंक्शनमध्ये आपण याला त्याच्यातले जे पॅरामीटर्स असतात, इव्हेंट्स पण लागणार आहेत. तर ॲज अ ई म्हणून एक लोकल व्हेरिएबल घेऊ आणि काय करू, लॉगला हे जे फंक्शन आहे याला कॉल करू आणि या लॉगला डबल कोटमध्ये टार्गेट, ओके, टार्गेट प्लस इव्हेंट डॉट टार्गेट डॉट टॅग नेम, टार्गेट डॉट टॅग नेम TAGNAME. ओके, प्लस डबल कोटमध्ये
असं करू. करंट टार्गेट प्लस इव्हेंट डॉट करंट टार्गेट डॉट टॅग नेम. ओके, आणि हे फंक्शन कॉल केलं. त्यानंतर हे गो लाईव्ह. ओके, आता इथं बघा आला का तुमचा की टार्गेट स्पॅम काय केलं, आणि करेक्ट टार्गेट बटन. टार्गेटला इथं स्पेस देऊ, इज इक्वल टू, आणि इथं इज इक्वल टू देऊ स्पेस, इथं पण स्पेस. ओके, आता बघा ज्यावेळेस मी क्लिक करतोय ना, तर क्लिक काय झालं बघा. करंट टार्गेट काय आहे की तुमचा स्पॅम, म्हणजे कशावरती क्लिक केलं तुम्ही, स्पॅमवरती क्लिक केलं. पण जे करंट टार्गेट आहे, करंट टार्गेट म्हणजे ज्याच्यावरती आपण एलिमेंट अप्लाय केला ना, ज्याच्यावरती आपण हा ऍड इव्हेंट लिस्नर अप्लाय केला, तो कशावरती केला, या बटनवरती आपण केला. पण आपण क्लिक कुठं केलं, या स्पॅमला क्लिक केलं. पण बाय डिफॉल्ट काय झालं, या बटनवरती अप्लाय जरी केलं तर पॅरेंट टू चाइल्ड म्हणजे तुम्ही आता फेज 1 आठवा, विंडो डॉक्युमेंट HTML बॉडी. आता मी बटनवरती अप्लाय केलं, पण जो बटनचा ट्रिगरचा इव्हेंट आहे तो त्याच्या स्पॅमवरती पण अप्लाय झाला, फेज 1 झाली. पण बाय डिफॉल्ट कधी कधी फेज 3 पण होऊ शकते. हे तुम्हाला समजून घ्यायचं की टॉप टू बॉटम आणि बॉटम टू टॉप असा तुमचा करंट लिस्नर ना, टार्गेट आणि टॅग नेम आणि करंट टार्गेट वगैरे. ज्याच्या वेळेस मी क्लिक करतोय त्याचं टार्गेट काय की स्पॅमवरती क्लिक केलं, पण ते करंट टार्गेट काय आहे की करंट टार्गेट म्हणजे इव्हेंट कशावरती अप्लाय केलाय, तर बटनवरती अप्लाय केलाय, असं त्याचं एक्झिक्युशन आहे. हे जास्त करून इंटरव्ह्यूला विचारतात की टार्गेट वगैरे नेम माहित आहे का, करंट टार्गेट नेम कसं काढायचं माहित आहे का. सिनारिओ भरपूर असे आहेत की ते तुम्हाला असं वापरायला लागेल भविष्यात. समजलं असेल तर 4 टाईप करा. आता त्याच्या पुढं जाऊ की हे झालं इव्हेंट तुमचा कॅप्चरिंग. इव्हेंट कॅप्चरिंग काय असतं की कॅप्चरिंग इव्हेंट. आता कॅप्चरिंग इव्हेंटमध्ये काय की तुम्हाला ज्यावेळेस आपण एखादा ऍड इव्हेंट लिस्नर लावतो, ओके, तर ऍड इव्हेंट लिस्नरमध्ये आहे ना आपल्याला 3 पॅरामीटर असतात. पॅरामीटर 1 बरोबर आहे, ज्यांनी सांगितलं ते बरोबर आहे, ज्यांनी सांगितलं नाही त्यांनी रिव्हिजन करा. आणि इथं येणार आहे तुमचा पॅरामीटर 3. इथं काय असणार आहे तुमचा कोणता इव्हेंट, विच इव्हेंट. ओके, नेक्स्ट आहे की तुमचा इथं फंक्शन किंवा तुम्ही काहीतरी म्हणू शकता त्याला ऑपरेशन परफॉर्म. काय आपल्याला कोणतं ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. आणि जो थर्ड वाला असतो ना पॅरामीटर थर्ड, तर तो असतो तुमचा ऑप्शनल. ओके, थर्ड पॅरामीटर काय असतं तुमचा ऑप्शनल. इथं तुम्ही कॅप्चर असा एक पॅरामीटर असतो कॅप्चर. इथं तुम्ही कॅप्चर इव्हेंट करू शकता, कोलन ट्रू वगैरे, और कॅप्चर फॉल्स कोलन फॉल्स. थर्ड पॅरामीटर काय तुमचा की थर्ड पॅरामीटर तुमचा ऑप्शनल आहे. पण ऑप्शनल मध्ये जरी इंटरला गेला की तुम्ही क्वेश्चन विचारला तिथं तुम्हाला एक इव्हेंट लिस्ट ऍड करायचं आहे, त्याला पॅरामीटर किती असतात, तर गडबड तुम्ही 2 म्हणचेला, पण बाय डिफॉल्ट 3 पॅरामीटर असतात. पण 3 नंबरचा पॅरामीटर आहे ना तो ऑप्शनल असतो. कॅप्चर डॉट HTML. ओके, इथं सपोज H1 टॅग घेऊ, कॅप्चर इव्हेंट.
आणि एक डिव घेऊ. ओके, या डिवला आउटर नाव देऊ. आणि या आउटरमध्ये परत अजून एक डिव घेऊ. या डिवला इनर नाव देऊ. आणि या इनरमध्येच आपल्याला एक बटन घ्यायचं आहे. ओके, म्हणजे काय झाला, हा तुमचा पॅरेंट, सुपर पॅरेंट, पॅरेंट आणि हा चाइल्ड. या बटनला क्लिक असं नाव देऊ. सपोज इथं आय डी आउटर, इथं स्टाईल टॅगमध्ये पॅडिंग 20 पिक्सेल करू, 20 पिक्सेल. नेक्स्ट त्याची बॉर्डर 2 पिक्सेल, सॉलिड, किंवा सॉलिड म्हणण्यापेक्षा आपण वापरू, जरा वेगवेगळा वापरू, डॉटेड, रेड करू. ओके, हा झाला तुमचा आउटर. नेक्स्ट असणार त्याचा हा एंडिंग इथं आहे ना, हा सेकंड वनला आय डी, त्याला इनर. ओके, आणि या इनरमध्ये स्टाईल टॅगमध्ये पॅडिंग म्हणण्यापेक्षा आपण त्याला मार्जिन देऊ. ओके, मार्जिन टॉप 10 पिक्सेल करू. इथं त्याला पॅडिंग पण देऊ 20 पिक्सेल. आणि बॉर्डर 2 पिक्सेल, सॉलिड ब्ल्यू, असं काहीतरी दिलं. आता तुमचा आय डी बटन BTN सेव्ह केलं, कसं दिसतंय ते बघूया. ओके, तुमचा हा आउटर आहे, हा इनर आहे, आणि त्याच्या आतमधला क्लिक आहे. आणि मला एक इथं लॉकसाठी प्री टॅग, आणि याचा सेम आय डी असणार आहे, आय डी लॉक. त्याच्या खाली आपला स्क्रिप्ट, जावास्क्रिप्टचा कोड. सेम फंक्शन जे लॉग होते ना, हे वाला ॲज इट इज कॉपी पेस्ट करू. आणि हा जुना मेसेज आणि नवीन मेसेज मला पाहिजे, नवीन लाईनला पाहिजे, तर /n. आणि आता मला इव्हेंट लिस्नर ॲड करायचे आहेत. ओके, तर कॅप्चरिंग इव्हेंट. तर कॅप्चरिंग इव्हेंटमध्ये डॉक्युमेंट डॉट क्युरी सिलेक्टर किंवा गेट एलिमेंट बाय आय डी, डबल कोटमध्ये OUTER आउटर, त्याच्यावरती ॲड इव्हेंट लिस्नर, पहिला पॅरामीटर असणार आहे क्लिक, आणि सेकंड वन असणार आहे फंक्शन. ओके, आणि या फंक्शनमध्ये इथंच प्रिंट करू, या लॉगला आउटर कॅप्चर. ओके, आउटर कॅप्चर, आणि इथं थर्ड वाला पॅरामीटर आहे तुमचा ऑब्जेक्ट, आणि ऑब्जेक्टमध्ये की व्हॅल्यू स्पेअर असतात, की तुमचे कोणते आहे कॅप्चर, आणि त्याची व्हॅल्यू काय आहे की ट्रू. आता हे जरा थोडं बारकं करत, किंवा हे नको आहे आपल्याला, आता ते बरोबर दिसतंय. आणि इथं येणार आहे तुमचा फॉल्स. हे एक झाले. क्लिक केल्यानंतर इथं आउटर नको आहे, इथं मला पाहिजे इनर, आणि इथं पण येणार तुमचा इनर.
आणि अजून एक आहे, सपोज बबलिंग इव्हेंट, बबलिंग लिस्नर्स, हे ॲज इट इज आउटर आणि इनर असणार आहे. आणि ह्याला जे पॅरामीटर आहे ना थर्डवाला, तो नको आहे. बबलिंग इव्हेंटला बाय डिफॉल्ट नको आहे मला. कशावरती अप्लाय करायचं आहे तर बटन किंवा टार्गेट आपण लिहू इथं ॲज इट इज. इथं जे येणार आहे ना BTN, इनर बबल Ctrl+C Ctrl+V, इथे येणार आहे तुमचा आउटर बबल. इथं BUTTON टार्गेट. ओके. आता तर हे काय झालं की आता मी बघा काय काय केलंय की त्याच्यावरती मी दोन्ही पण इव्हेंट अप्लाय केले की तुमचा जो कॅप्चरिंग इव्हेंट आहे, ओके, कॅप्चरिंग काय करतो की टॉप टू बॉटम त्याच्या ऑपोजिट असतो. तुमचा जो बबलिंग इव्हेंट असतो ना त्याच्या ऑपोजिट असतो. आणि इथं काय केलं, तुमचा बबलिंग इव्हेंट पण अप्लाय केला की तुम्हाला त्याच्यावरती क्लिक इव्हेंट, म्हणजे इथं 2 क्लिक इव्हेंट असणार आहेत. 2 कोणते कोणते की तुमचा बबलिंग इव्हेंट पण असणार आहे आणि नेक्स्ट आहे तुमचा कॅप्चरिंग इव्हेंट. कॅप्चरिंग काय करतो, जसा तुमचा बबलिंग इव्हेंट काय करतो टॉप टू बॉटम, पहिल्यांदा चाइल्ड येईल, त्याचा पॅरेंट येईल, त्याचा सुपर पॅरेंट येईल. पण मला उलट पाहिजे की पॅरेंट येईल, त्याचा चाइल्ड येईल आणि त्याचा सुपर चाइल्ड येईल असं पाहिजे. तर क्लिक केल्यानंतर बघा तुमचा आउटर कॅप्चर, इनर कॅप्चर, परत बटन टार्गेट आणि नेक्स्ट काय झालं इनर बबल आउटर बबल. म्हणजे इथं टार्गेट केल्यानंतर तुमचा इनर बटन झाला आणि आउटर झाला. सपोज ओके, आला का तुमचा की आउटर, इनर आणि तुमचा बबल. आता इथं एक लक्ष द्या, इथं काय झालं बघा आउटर झाला. इथं आउटर आणि इनर, आउटर आणि इनर का तर ज्या वेळेस मी कॅप्चर ट्रू करतोय ना, तर कॅप्चर ट्रू मध्ये मी जसं सांगितलेलं फेज 1 टॉप टू बॉटम, फेज 1 मध्ये काय होतं टॉप टू बॉटम होतं. सेकंड फेज मध्ये काय की टार्गेट. आता टार्गेट आपलं काय हे क्लिक इव्हेंट आहे, तर काय हे बटन टार्गेट. आणि थर्ड फेज मध्ये काय होतं की डाऊन टू अप, म्हणजे बॉटम टू अप. सपोज हे मी कॅप्चर ट्रू नाही केलं, बाय डिफॉल्ट बबलिंग चालू केलं. जे बबल ट्रू फॉल्स असतं नाही तर तुम्ही फॉल्स पण लिहू शकता, पण बाय डिफॉल्ट ते असतं काय फॉल्स असतं. आला का तुमचा बटन टार्गेट, इनर आणि आउटर, म्हणजे चाइल्ड, पॅरेंट आणि सुपर पॅरेंट असा तुमचा कॅप्चर इव्हेंट असतं. की मला कुठं पण क्लिक केलं, म्हणजे ह्या बटनला क्लिक केलं तर मला पॅरेंट कडून चाइल्डकडे आलं पाहिजे. ओके, पॅरेंट कडून म्हणजे जसं की पॅरेंट तुमचा असेल काहीतरी लॉग इन, त्याच्या आतमध्ये काहीतरी डॅशबोर्ड असेल आणि त्याच्या आतमध्ये काहीतरी मी एखादं पेमेंट गेटवे करते. पण जसं पेमेंट गेटवेला क्लिक करेल पहिल्यांदा बघितलं पाहिजे की ऑथोराइज्ड लॉग इन आहे का, नेक्स्ट असेल काहीतरी त्यांना लॉग इन बरोबर आहे का, त्याचा टाइम सर्व्हर जो टाइमआउटचं कधी कधी तुम्हाला एरर देत असेल वेबसाईट, तर सर्व्हर टाइमआउटचं झालंय का, त्यासाठी तुम्हाला हे इव्हेंट कॅप्चर वगैरे तुम्ही वापरू शकता की पॅरेंट टू चाइल्ड. आणि कधी कधी असं असतं की जी हिथनं क्लिक केल्यानंतर मला पॅरेंटकडे जायचं आहे, त्यावेळेस बाय डिफॉल्ट तो इव्हेंट बबलिंग असतोच. ब्राउझर ऑब्जेक्ट मॉडेल,
ओके, हे नको आहे. BOM, जसा डॉम असतो ना तसा बॉम असतो. बॉम म्हणजे काय? ब्राउझर ऑब्जेक्ट मॉडेल. ओके, आता ब्राउझर ऑब्जेक्ट मॉडेल काय असतं की जसं की ब्राउझर आपण ओपन करतो, ब्राउझरवरती हे जे नॅव्हिगेशन आहे हे रिफ्रेशचं पेज आहे. नेक्स्ट इथं क्लिक केल्यानंतर ह्या सेटिंग्स असतील, काहीतरी एक्सटेन्शन असेल किंवा हिस्ट्री असेल किंवा न्यू टॅब वगैरे. इथं जर राईट क्लिक केल्यानंतर इन्स्पेक्ट केल्यानंतर हे जे तुम्हाला दिसतंय ना की कन्सोल असेल, तुमचा नेटवर्कमध्ये काहीतरी असेल, ॲप्लिकेशनमध्ये गेल्यानंतर हे जे स्टोरेजेसचा पार्ट आहे, त्यानंतर तुमचे जे टाइमआउटचे जे फंक्शन्स असतात ते सगळं आहे ना तुमचं, ते ब्राउझरचं पिक्चर आहे, हा डॉमचा पार्ट नाही. ओके, डॉमचा पार्ट काय येतो? जेवढं ते तुमचं हे व्हाईट पेज दिसतंय ना, ह्या पेजवरती जेवढे ऍक्शन होतील ना ते तुमचं बाय डिफॉल्ट जे HTML चे असतात ते डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेलचा पार्ट आहे. पण बॉम्बचा कुठला? ब्राउझर ऑब्जेक्ट मॉडेल, जे ब्राउझरचं फीचर आहे. जसं की एखाद्या मेमरीमध्ये काहीतरी स्टोअर करणं, लोकल स्टोरेज असेल, स्टेशन स्टोरेज असेल किंवा एक्सटेन्शन्स असतील किंवा तुमचे कॅश मेमरी वगैरे असेल, कुकीज असतील, ते सगळं तुमचं ब्राउझरचं झालं. किंवा एखादं टायमर वगैरे लावायचं असेल, इथं रिअल टाइम काहीतरी आपल्याला घ्यायचं असेल, करंट डेट टाइम वगैरे, ते तुमचं ब्राउझरचं फीचर आहे. ओके, त्यातला पहिला आहे तुमचा मोस्टली 6 ते 7 मी फक्त सांगणार आहे, अजून भरपूर आहेत मॉडेल जे मी जास्त इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला लागतात. पहिला आहे तुमचा विंडो. ओके, आता विंडो काय आहे तुमची की ब्राउझर ओपन केल्यानंतर ही जी विंडो दिसते ना अख्खीच्या अख्खी, ही तुमची विंडो आहे आणि त्याच्यावरती हे एक माझं डॉक्युमेंट लोड झालं, HTML पेज लोड झाले, असं तुमचं विंडो असतं. इथं विंडो .html. आता विंडोमध्ये काय येतं की तुम्हाला 3 येतात. ओके, 3 म्हणजे कसं? त्याच्या विंडोमध्ये मोस्टली यूज करतो आपण अलर्ट बॉक्स 1.1, तुमचा अलर्ट ALERT. नेक्स्ट असतो 1.2 कन्फर्म. ओके, इट्स अलर्ट बॉक्स. नेक्स्ट आहे तुमचा कन्फर्म म्हणजे ट्रू फॉल्स ट्रू और फॉल्स व्हॅल्यू रिटर्न. आणि थर्ड वन आहे तुमचा प्रॉम्प्ट. आता प्रॉम्प्ट काय आहे त्यात? इथं रिटर्न्स स्ट्रिंग. ओके, इथं काय करू? एक बटन घेऊ. ओके, बटनला विंडो असं नाव देऊ आणि याला ID नाव देऊ, B फक्त नाव देऊ. आणि इथं एक येणार पॅराग्राफ, ज्यात आपल्याला टेक्स्ट दावायचं आहे, याला ID नाव देऊ आउट. काहीतरी आपण टेक्स्ट दावणार आहे, त्याचं नाव आहे आउट. किंवा याचं विंडो साईज स्क्रिप्टमध्ये मला काय पाहिजे की विंडोची जी इनर विड्थ असेल, ओके, विंडो इनर विड्थ किंवा विंडो साईज, डायरेक्ट साईज म्हणून आपण डायरेक्ट त्याच्या सब प्रॉपर्टी इनर विड्थ वगैरे आहेत. तर इथे मी काय करणार, डॉक्युमेंट डॉट ID लिहिलं आहे ना, तर गेट एलिमेंट बाय ID आणि त्याला डबल कोटमध्ये B पाठवू. याच्यावरती ॲड इव्हेंट लिस्नर, पहिला पॅरामीटर क्लिक इव्हेंट आणि सेकंड पॅरामीटर एनोनिमस फंक्शन, एरो फंक्शन. आणि याच्यावरती काय करणार आहे मी, मला काहीतरी दावायचं आहे. डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय ID कशावरती दावायचं आहे? तर आउटवरती. हो,
UT या पॅराग्राफवरती दाबायचं आहे. ओके, त्याच्यातलं टेक्स्ट कंटेंट. आता या टेक्स्ट कंटेंटमध्ये मला काय काय दाबायचं आहे की सपोज विड्थ कोलन स्पेस प्लस कॉन्कॅटिनेशन विंडो, तुमची विंडो डॉट इनर विड्थ, एवढ्या सगळ्या ज्या प्रॉपर्टी आहेत ना यातल्या काही काही अननोन आहेत त्या, पण त्यातलं डायरेक्ट सजेशन भेटतं की इनर विड्थ इनर हाईट. मला इनर विड्थ पाहिजे प्लस डबल कोटमध्ये हाईट GHT कोलन स्पेस कॉन्कॅटिनेशन विंडो डॉट इनर हाईट. ओके, असं एक मी काहीतरी एक फंक्शन केलं की ह्या इव्हेंटला मला जी विंडोची साईज आहे ती मला भेटेल. ओके, विंडो साईज 853 बाय 449. राईट क्लिक केलं, इन्स्पेक्ट केलं. ओके, इथं बघा, आता इथं बघा मी वरच्या कोपऱ्यात जिथं मी हवर केलंय ना तिथं चेक करा की 424 बाय 449. ओके, आला का तुमचा 421. सपोज 481 आहे इथे येणार तुमचं विंडो साईज 481. आता हे विंडो साईज कधी लागतं की जसं जावास्क्रिप्टमध्ये तुमचं रिस्पॉन्सिव्ह बनवण्यासाठी आपण स्टाईल शीट वापरतो, बुस्ट्रॅप वगैरे वापरतो. त्या साईज कुठे ठरलेल्या असतात, इथं क्लिक केल्यानंतर ह्या जे तुमच्या रिस्पॉन्सिव्ह आहे का डायमेन्शन रिस्पॉन्सिव्ह iPhone SE वगैरे, तर कधी कधी असा सिनेरियो येतो की ऑफिसमध्ये तुम्ही ज्यावेळेस कंपनी जाणार आहे तर तुम्हाला फक्त जे ॲप्लिकेशन आहे तुमचं फक्त या विंडो साईज पुरतं मर्यादित आहे, म्हणजे फक्त डेस्कटॉप ॲप्लिकेशन पाहिजे. मला हे जर ॲप्लिकेशन मोबाईलमध्ये किंवा टॅबलेटवर दावायचं नाही तर तिथं तुम्ही असं सिनारिओ विडथ आणि वगैरे कॅप्चर करून आहे ना तिथं डायरेक्ट पॉपअप देऊ शकता. जिथं जे आता मी पॅराग्राफमध्ये दिलं आहे ना तर तिथं मी पॉपअप वगैरे देऊ शकतो की सपोज इथं काय करू, इफ तुमचा इफ विंडो डॉट आपली विड्थ बदलते ना, तर इनर विड्थ इज लेस दॅन ऑर इक्वल टू बाय डिफॉल्ट 1000 किंवा 800, किती घेतलं त्यांना 400 ना, तर आपण 600 करू. जर 600 पेक्षा कमी असेल, ओके, आणि हे इफ आहे ना या इव्हेंट वरती मला कॅप्चर पाहिजे, तर हे जे तुमचं ॲज इट इज डॉक्युमेंट डॉट टेक्स्ट कंटेंट आहे Ctrl V, इथं कॉन्टॅक्ट आवर ऑर्गनायझेशन कंटेंट cannot be viewed VIEWED on your viewport. ओके, आता ज्यावेळेस मी इन्स्पेक्ट करणार त्यावेळेस इथं काहीतरी असेल माझं, जसं विंडोवरती क्लिक करेल. ओके, आता 718 आला का तुमचा, जे आता हे स्टाईल शीट जाऊ द्या, इन्स्पेक्ट किती घेऊ आपण 200 600 एवढे घेऊ 330. जसं मी याच्यावरती क्लिक करेल तर आला का कॉन्टॅक्ट आवर ऑर्गनायझेशन कंटेंट कॅनॉट बी व्ह्यूड. आता हे जे इव्हेंट्स असतात ना की ऑन लोडला इव्हेंट करतात, की ऑन लोडला म्हणजे कसं की ज्यावेळेस तुमचं पेज लोड होणार आहे तर लोड होताच आहे ना की माझा हे जे फंक्शन आहे हे जे मी आता इफ कंडिशन दिलं हे एका फंक्शनमध्ये टाकणार आणि हे फंक्शन कॉल झालं पाहिजे. असं ऑन लोड इव्हेंट्स वगैरे वापरून तुम्ही करू शकता. सपोज 700 पेक्षा जास्त ना 637 केलं, 681 आला का विड्थ, आणि हा तुमचा जो कंटेंट आहे तो दिसला पाहिजे. हे झालं तुमच्या विंडो प्रॉपर्टी. ओके, इथपर्यंत जर कळालं त्याच्या पुढं की तुम्हाला अलर्ट कन्फर आणि प्रॉम्प्ट हे वापरायचे आहेत. तर त्याला काय नाव देऊ,
विंडो बॉक्स डॉट HTML. ओके. आणि इथं 3 बटन घेऊ, BUTTON × 3 मला पाहिजेत. आणि हे बटनवरती सपोज पहिल्यांदा मला पाहिजे अलर्ट बॉक्स, नेक्स्ट मला पाहिजे कन्फर्मेशन बॉक्स, कन्फर्म, आणि थर्ड वन पाहिजे मला तुमचा प्रॉम्प्ट. आणि या तिन्हीला स्पेस ID A देऊ. इथं येणार तुमचा C फॉर कन्फर्म आणि P फॉर प्रॉम्प्ट. आता हे जे इव्हेंट्स आहेत ते मला पॅराग्राफमध्ये दावायचे आहेत, तर याला एक ID देऊ आउट नावाचे. ओके. स्क्रिप्टमध्ये या स्क्रिप्टमध्ये कॉन्स्टंट ST कॉन्स्टंट आउट डॉक्युमेंट डॉट क्युरी सिलेक्टर हॅश आउट. नेक्स्ट मला आता इव्हेंट्स ॲड करायचे आहेत. ओके, तिन्ही पण याला. तर मी पहिला इव्हेंट करणार की डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय ID डबल कोटमध्ये अलर्टला ॲड करू. डॉट ॲड इव्हेंट लिस्नर पहिला आहे, किंवा जर सेकंड वे आपण प्रत्येक वेळेस आपण ॲड इव्हेंट लिस्नर वापरतोय ना, तर डॉट ऑन क्लिक. ओके. ऑन कॅन्सल ऑन CLICK. जसं मी सांगितलेलं सेकंडवाला तुमचे इव्हेंट लिस्नरचे 3 टाईप पडतात. पहिला आहे तुमचा इनलाईन HTML मध्ये जे वापरतो. सेकंडवाला एका डायरेक्ट असं व्हेरिएबलमध्ये वगैरे आपण स्टोअर करून, आणि थर्डवाला आपण डायरेक्ट फंक्शन अप्लाय करतो ॲड इव्हेंट लिस्नरनुसार. तर ऑन क्लिक इव्हेंटला एक फंक्शन पाहिजे ॲनॉनिमस. ओके. आणि हे फंक्शन काय करेल, तुमचा अलर्ट बॉक्स ALERT आणि अलर्ट बॉक्समध्ये हॅलो टाकेल. सेकंड आणि थर्ड वन. सेकंड पॅरामीटर काय आहे की तुमचा कन्फर्मेशन बॉक्स. आता कन्फर्मेशनला आहे ना, आपण काय करू, हा जो आहे कन्फर्मला आपल्याला कॉन्स्टंट ओके असा एक व्हेरिएबल घेऊ, आणि त्याला कन्फर्ममध्ये, ओके, कन्फर्ममध्ये कंटिन्यू CONTINUE क्वेश्चन मार्क असं काहीतरी देऊ. जसं की तुमचा कन्फर्मेशन काय करतो, ट्रू आणि बुलियन व्हॅल्यू रिटर्न करतो, ट्रू किंवा फॉल्स. यासाठी कन्फर्म बॉक्स टाकला. आणि आल्याला जो ओके मध्ये जो रिस्पॉन्स आहे तो आउट डॉट किंवा टेक्स्ट कंटेंट आहे ना, तर इथंच आहे ना घेताना टेक्स्ट कंटेंट घेतो, आणि इथं डायरेक्ट आउट इज इक्वल टू ओके. आता इथं मला टर्नरी ऑपरेटर पाहिजे. टर्नरी काय पाहिजे, जसं सांगितलं ही माझी कंडिशन. ओके. टर्नरी ऑपरेटर कसा वापरायचा, ही माझी कंडिशन, इथं टर्नरीचा सिम्बॉल, आणि तो काय करतो, ट्रू आणि फॉल्स करतो. जर ट्रू असेल तर युजर सेड येस एक्सक्लेमेटरी कोलन, आणि तुमची फॉल्स व्हॅल्यू, फॉल्स काय असणार आहे, युजर सेड नो, असं काहीतरी आपण देऊ. ओके. आता थर्ड वन तुमचा प्रॉम्प्ट. आता प्रॉम्प्टला काय पाहिजे, कॉन्स्टंट एक नेम घेऊ व्हेरिएबल इज इक्वल टू प्रॉम्प्ट. प्रॉम्प्ट वरते एंटर युअर नेम क्वेश्चन मार्क किंवा कोलन टाकू, नाही क्वेश्चन मार्कच टाकू, असं पण ते
टॉपला जाणार आहे आणि आउट इज इक्वल टू नेम. आता नेम मध्ये पण काय असतं की ज्या वेळेस ट्रू असतो, ट्रू म्हणजे ट्रू व्हॅल्यू कधी देतो की तिथं पण ओके आणि कॅन्सल असतं. ओके, तर तिथं बुलियन व्हॅल्यू येणार आहे नेम मध्ये पण. मग इथं काय करू आपण, या नेमला व्हेरिएबलला आपण क्वेश्चन मार्क डबल कोटमध्ये हाय तुझं नेम असेल काहीतरी आणि कोलन, जर फॉल्स आलं तर, आणि इथं प्लस मध्ये आलेलं नेम आणि कोलन, कोलन मध्ये आपण डबल कोटमध्ये कॅन्सल्ड. ओके, एवढं सगळं लिहिलंय. आता अलर्ट बॉक्स आला का? अलर्ट बॉक्सला असं का आलं? ओके, इथं पी येणार आहे. ऍक्सेस करताना चुकलं जरा. अलर्ट बॉक्सला काय आलं तुमचा? हॅलो आलं. हॅलो म्हणजे इथं काय लिहिलंय बघा, हा तुमचा जो बटन आहे त्याच्यावरती एक आपण इव्हेंट लिस्नर ऍड केला. कोणता इव्हेंट लिस्नर ऍड केला? अलर्ट वाला. अलर्ट काय करतो, फक्त एक अलर्शन देतो आणि अलर्ट मध्ये जो मेसेज पाठवायचा आहे ना तो आपण इथं देतो. जो मेसेज तुम्हाला इथं येतो. आणि हे जे आले ना लोकल होस्ट सेज म्हणजे 127.0.1.55 हो काय माझा झाला लोकल होस्टचा पोर्ट आहे. लोकल होस्ट म्हणजे हे जे आपण लाईव्ह सर्व्हर डाउनलोड केलं ना तर पोर्ट नंबर एक देतं. पोर्ट नंबर काय करतं, लोकली वेबसाईट रन करायला मदत करतं. नेक्स्ट आहे तुमचा कन्फर्मेशन बॉक्स. कन्फर्मेशन काय करतं की ट्रू आणि फॉल्स रिटर्न करतं. हे जे असतं ना, ओके म्हणजे ट्रू, कॅन्सल म्हणजे फॉल्स. जर कॅन्सल केलं तर इथं प्रिंट नाही झालं. कन्फर्म मध्ये ओके दिलं ना तर ते प्रिंट होतं. इथं आय थिंक बरोबर तर आहे. कन्फर्म कॅन्सल, हां आता वर्किंग झालं. ते मला वाटते डायरेक्ट इनलाईनला ज्यावेळेस आपण टेक्स्ट कंटेंट लावतोय ना तर ते आउटला घेत नाही. ओके, तर अलर्टला ओके, कन्फर्मला मी जर ओके केलं तर युजर सेड येस, कॅन्सल केलं तर युजर सेड नो, त्याची बुलियन व्हॅल्यू. आता प्रॉम्प्टला जर मी ते कॅन्सल केलं तर युजर सेड नो. जर का मी इथं हे पण टाकायला लागेल ना, आउट डॉट टेक्स्ट कंटेंट, इथं कॅन्सल केलं प्रॉम्प्ट डॉट कॅन्सल तर आलं का कॅन्सल. आणि प्रॉम्प्ट वरती हे झालं का तुमचं एंटर युअर नेम, इथं मी टाकलं ओमकार, ओके केलं हाय ओमकार वगैरे, इथं टाकलं फोर्क इन्फो सिस्टीम. ओके, हाय फोर्क इन्फो सिस्टीम्स, असं तुम्ही बुलियन व्हॅल्यू घेऊ शकता. हे सगळ्यात सेफ आहे. जेवढं पण बाकीच्यांपेक्षा आहे ना ज्या इनपुट टेक्स आहेत त्याच्यापेक्षा हे सगळ्यात सेफ वे की तुम्ही जर ERP बेस्ड ज्यावेळेस तुम्ही बँकेचे ऍप्लिकेशन जर भविष्यात आलं तुमच्या कंपनीला आणि तुम्हाला त्याला काम करायची संधी भेटली तर त्याच्या बऱ्यापैकी बँकेच्या ऍप्लिकेशन मध्ये ना तर असे असतात की प्रॉम्प्ट घेतात आणि इथं तुमचा पासवर्ड टाकतात. ओके, आणि पासवर्डला इथं तुम्ही हाईड पण करू शकता. त्याच्या प्रॉपर्टीज वगैरे वेगळे आहेत ब्राउझरच्या, तिथं तुम्ही हाईड पण करू शकता की इथं मी प्रॉम्प्ट आता माझे टेक्स्ट दिसतंय ना इथं स्टार स्टार येतं. हे बँकेमध्ये जास्त करून वापरतात. ओके, हे दोन टाईप जर